नाव घेतलं? सॉरी मॅडम. अनम्यूट का होत नव्हता? काही प्रॉब्लेम आहे? तुम्हाला समजलंय सगळं शिकवलेलं? नाही. हो. मला सांगा, प्रिफिक्स म्हणजे काय? प्रिफिक्सला मराठीत काय म्हणायचं? मूळ शब्द. प्रिफिक्स म्हणजे मूळ शब्द आणि बेस वर्ड म्हणजे उपसर्ग. बरोबर? लिहून घेतलंय का वहीत? वही दाखवा. काय लिहून घेतलंय? लेक्चर झाल्यानंतर तुम्ही जे जे काही वहीमध्ये लिहून घेतलंय ना, त्याचा फोटो पाठवायचा मला. ठीक आहे? हो मॅम. श्रेयश, काय डाऊट आहे? येस मॅम. बोला ना, काय डाऊट आहे? सारखं सारखं एंट होतीये. काय होते? एंट होतीये मीटिंग सारखं सारखं. तुझा नेटवर्क इश्यू आहे का? नाही, नेटवर्क तर फुल आहे. मग का बरं होते? मी तर कंटिन्यू चालू ठेवलंय मीटिंग. व्हिडिओ पण ऑफ आहे तुझा आज. का बरं? मॅम तुम्ही प्रवासात आहे. पुण्याला ओके, यायलोय ठीक आहे. वापस. त्याच्यामुळे होत असेल, मे बी. नेटवर्क अप डाऊन होत असेल ना, त्याच्यामुळे तू मीटिंग मधून लेफ्ट होतोयस. ठीक आहे? समजलंय तुला हे, श्रेयश? हो. व्हेरी गुड. चल. कोण वाचणार? आदिनाथ रायरीकर, अनम्यूट करा. आदिनाथ. 2 मिनिटं. ठीक 1 मिनिट आहे. हा टीचर. हा. फास्ट. आदिनाथ, अनम्यूट होता येते का बाळा? पटकन हो. चला, स्क्रीनवर दिसते, प्रिफिक्स दिसताय, वाचा. समर्थ. समर्थ काय इश्यू आहे? समर्थ, तुम्हाला पीपीटी शेअर करते ना, त्यावेळी लिहा. आता वाच वाच बघू आता. हे प्रिफिक्सेस दिसतात तुला? हो. हा, चला वाचा. पहिला प्रिफिक्स काय आहे? प्री. फ्री. ठीक आहे. हा, असं वाचायचं. बघा मी कसं वाचते. प्रिफिक्स काय आहे? प्री. म्हणजे तुमचा जो मूळ शब्द असणार किंवा बेस वर्ड, त्याला आधी काय येणार? प्री. बरोबर? म्हणून आता इथं काय दिलंय बघा, फिक्स, प्रिफिक्स, व्ह्यू, प्रिव्ह्यू, डिटरमाइन, प्री डिटरमाइन.
म्हणजे हे जे काही तुमचे आता हे बघा हे रेड वाले आहेत ना हे काय आहेत तुमचे मूळ शब्द आहेत आणि त्याला आपण प्रिफिक्स कोणता लावला PRE प्री मग वर्ड काय तयार झाला प्रिफिक्स प्रिव्ह्यू प्रीडिटर माइन ओके आले लक्षात सर्वांना कसं वाचायचं ठीक आहे नेक्स्ट वाच बघूया समर्थ कसं वाचणार आता तू मृणाली पाटील वाचा बरं नॅशनल इंटरनॅशनल गुड इव्हनिंग मॅम ओके एक मिनिट थांबा बाळा तू पुढचं वाच आता तो वाचतोय ठीक आहे समर्थ वाच बरं व्यवस्थित नॅशनल इंटरनॅशनल आधी आधी काय वाचायचं प्रिफिक्स प्रिफिक्स काय आहे इंटर म्हणजे तुझा बेस वर्डच्या आधी काय येणार आहे इंटर ठीक आहे वाच बघूया काय वर्ड आहे नॅशनल हा त्याला इंटर लावल्यानंतर काय शब्द तयार झाला इंटरनॅशनल हा नेक्स्ट वर्ड नेट हा इंटरनेट व्हेरी गुड पुढे ऍट इंटरॅक्ट इंटरॅक्ट व्हेरी गुड चला मृणाली पाटील वाचा बरं पुढचं मृणाली पाटील गुड इव्हनिंग मॅम गुड इव्हनिंग COPOSC इकडे इकडे इथे वाचायचं आधी काय प्रिफिक्स दिलाय RE आपला बेस वर्डला काय प्रिफिक्स येणार RE ठीक आहे चला वाचा COMPOSE सोंपे कंपोज काय म्हणायचं याला प्रियल झोपायचं नाही कंपोज 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 रिकंपोज कंपोज हा ऍक्ट ऍट रिॲक्ट रिएक्ट टर्न टर्न रिटर्न रिटर्न व्हेरी गुड चला प्रियाल पुढचं वाचा काय प्रिफिक्स दिलेला आहे आपल्याला आवाज येत नाहीये जनरेट जनरेट व्हेरी गुड काय आहे कोड कोडला काय लावलं DE कोड डिकोड प्रेस प्रेस जनरेट डिजनरेट ठीक आहे तन्वी बोंगाळे पुढचं वाचा बरं सब वे सब नॉर्मल सब नॉर्मल लेट सब लेट हळू हळू वाचायचं आपल्याला सर्वांना समजून सांगायचंय वे सबवे सब नॉर्मल नॉर्मल सब नॉर्मल लेट सब लेट आता मला सांगा सबवे याच्यामध्ये बेस वर्ड किंवा मूळ शब्द कोणता आहे सब सब हा मूळ शब्द आहे येस नो सब हा प्रिफिक्स आहे आणि वे हा बेस वर्ड म्हणजेच मूळ शब्द आहे ठीक आहे आता नेक्स्ट मला सांगा व्हेरी गुड प्रियल नॉर्मल मध्ये प्रिफिक्स कोणतं आणि मेन वर्ड कोणतं सब सब हे काय आहे प्रीफिक्स
ओके. आणि नॉर्मल हे काय आहे? हे मूळ शब्द. ठीक आहे. चला नेक्स्ट. आरोही. आरोही वाचा बरं. ट्रस्ट अगोदर मूळ शब्द. MIS आधी प्रत्यय वाचायचा. मिस ट्रस्ट मिस ट्रस्ट हळू 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 वाचा, हळू वाचा. ट्रस्ट, मिस मिसट्रस्ट. ओके, असं ट्रस्ट वाचायचं. हा. बिहेव, मिसबिहेव, गर्दी गाईड गाईड, गाईड, गाईड. मिस गाईड व्हेरी गुड. ठीक आहे. आता मला सांगा, बिहेव आणि मिसबिहेव ह्याच्यामध्ये बेस वर्ड म्हणजेच मूळ शब्द कोणता आहे? बिहेव 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 ओके. आणि मिसला काय म्हणायचं? MIS मिसला प्रॉमिस प्रोमिक्स प्रिफिक्स. प्रिफिक्स. ओके. प्रिफिक्स म्हणजे काय सांग बरं मला, आरोही. मूळ शब्दांच्या सुरुवातीला काही अक्षरे जोडल्यास नवीन शब्द तयार होतो. या शब्दाला प्रिफिक्स म्हणतात. व्हेरी गुड. ठीक आहे. चला नेक्स्ट कोण वाचेल? आता हँड रेज कुणी कुणी केलेत? ओके. अथर्व निंबाळकर, काही प्रॉब्लेम आहे का? अनम्यूट करा 1 मिनिट. अथर्व निंबाळकर. हॅलो अथर्व, अनम्यूट करा. बोल. हॅलो. बोला ना. हा बोला. अरे नाही कळलं म्हणून सांग, कळलं म्हणून सांग. काय म्हणतात त्या मॅडम तिकडून? मॅडम. हा बोला. हा बोला म्हणतात त्या. बोल ना तू, काय कळलं का नाही ते. तूच बोल. कशाला मध्ये मध्ये बोलती? आता तू बोल. नंतर मला कॉल करा. ठीक आहे. आदित्य कुंभार वाचा बरं. नेक्स्ट प्रिफिक्स कोणता आहे? हा. शब्द वाचा. सर्कल. हा. सर्कल. हा. लाईट. लाईट. हा. आता इन सर्कल मध्ये प्रिफिक्स कोणता आहे? इन. ओके. आणि बेस वर्ड कोणता आहे? सर्कल. व्हेरी गुड. ठीक आहे. नेक्स्ट. एवढे झाले हे आपले प्रिफिक्स. आता आपल्याला घ्यायचंय सफिक्स. ठीक आहे. हरिदास शेठ, टीचर. अनम्यूट करा. हा बोला टीचर. समर्थ. हा. प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग आहे. हो हो. प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग किंवा पूर्व प्रत्यय आणि सफिक्स म्हणजे अंत्य प्रत्यय म्हणजे शेवटी येणारा. अंत्य म्हणजे शेवटी आणि पूर्व म्हणजे सुरुवातीला. ठीक आहे. चला कुणाला सांगितलं होतं मी? हरिदास शेख, अनम्यूट करायचंय. चलो फास्ट. चला येस काय मॅम. दिलेले आपल्याला इथे? अरे 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 अरे, आवाज ब्रेक होतो तो. चलो वाचा.
काय दिलेलं आहे ते? सॅड सेड सफिक्स. काय दिलेले आहेत आपल्याला? सफिक्स. हा, वाचा बरं. कोणते सफिक्स दिलेले आहेत? लाय LY. ओके, ओके वर्ड्स वाचा. सॅड सेड एक मिनिट, तुझा आवाज ना खूप इको होतोय. मी वाचते. हा, ठीक आहे, तू लक्ष देशील आणि मी तुला क्वेश्चन विचारणार, तू आन्सर करशील. ठीक आहे. आता बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला? LY. ठीक आहे. आता मला सांगा, सॅड. ती दुःखी आहे. सॅड म्हणजे काय? ती दुःखी आहे. हे काय झालं? विशेषण. आणि हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? क्रिया विशेषण. ठीक आहे. आता सॅड, सॅडला LY लावलं की सॅडली. काइंड, काइंडला LY लावलं की काइंडली. वीक, वीकला LY लावलं की वीकली. ठीक आहे. आता मला हरिदा सांगेल, आता ह्याच्यामध्ये सफिक्स कोणतं आणि बेस वर्ड कोणतं? सफिक्स कोणतं आहे त्याच्यामध्ये? ELY व्हेरी गुड. आणि बेस वर्ड कोणता आहे? ELY बेस वर्ड कोणता आहे? SH ठीक आहे. चला प्रियल सांग बरं. अनम्यूट कर एक मिनिट. हा, आता मला सांगा, वीक ह्या शब्दामध्ये सफिक्स कोणता आणि मेन वर्ड म्हणजेच बेस वर्ड किंवा मूळ शब्द कोणता? मेन वर्ड वीक आहे आणि सफिक्स वर्ड वीकली आहे. LY आहे. ठीक आहे. आता ह्याला सफिक्स का बरं म्हटलं? प्रिफिक्स का नाही म्हटलं? शेवटी आला आहे म्हणून त्याला सफिक्स म्हटले आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. अभय, नेक्स्ट सफिक्स वाचशील? वाचा. SHIP. शिप. ठीक आहे. वाचा. FRIEND. फ्रेंड. त्याला SHIP लावलं की फ्रेंडशिप. मेंबर, मेंबरशिप. सिटीजन, सिटीजनशिप. ठीक आहे. माझ्या मागे म्हणशील, फ्रेंड, फ्रेंड, फ्रेंडशिप. आवाज ब्रेक होतोय. चला नेक्स्ट कोण आहे अजून? आदित्य झाला. हा बोला. प्रिफिक्स आणि सफिक्स कसं ओळखायचं मग? आता बघ, प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला आणि सफिक्स म्हणजे शेवटी. आता हे बघ, मगाचपासून मी तुला प्रिफिक्सचे उदाहरणं सांगितली. प्रिफिक्स, आता इंटरनॅशनल तूच वाचलास ना तो शब्द? हा, आता मला सांग, इंटरनॅशनल मध्ये मूळ शब्द काय आहे? नॅशनल. हा, त्याच्या समोर लावलंस ना तू, नॅशनलच्या समोर इंटर टाकलंस ना, बरोबर का? हो. हा, मग इंटर हे काय झालं त्या ठिकाणी? सफिक्स झालं. आता इथे बघ, सॅड, सॅडच्या नंतर LY लावलं ना मी,
म्हणजे त्या शब्दाच्या शेवटी. मग ह्याला सफिक्स म्हणायचं, त्याला प्रिफिक्स म्हणायचं. येते लक्षात? हो. आता जे जे मोबाईलच्या नावाने वगैरे जॉईन झालेत, मी त्यांचं नाव कसं घेऊ? तुम्हाला जरी वाचायचं असेल तरी मी तुमचं नाव कसं घेऊ? ठीक आहे. आता हा नंबर कुणाचा आहे? तनिष्का आय थिंक. तनिष्का, एक मिनिट. नंबर तुझा अरे बापरे, 85. ओके ठीक आहे. चला काळभोर, अनम्यूट करा एक मिनिट. मॅम मी माझ्या मम्मीच्या फोनवरनं जॉईन केलं. माझे पप्पा बाहेर गेलेत. ठीक आहे ठीक आहे. नाव समजलं मला. वाच, काय दिलंय तुला सफिक्स? FUL फुल. इथे इथे वाय वाय. वाय. हा चला वाचा. वाय लावून कोणते सफिक्स, कोणते मिनिंगफुल वर्ड्स तयार केलेत आपण? वाय म्हणजे ही ANGER. ANGER, अँगर. अँगर. अँगर वाय. अँग्री. अँग्री. हर्ट. हर्ट. वाय. हर्ट. हर्टी. हर्टली. आणि आईस. आईस. आई आईस. आयसी. आईसली. आयसी. काय बघा? अँगर, अँग्री, हर्ट, हर्टी, आईस, आयसी. ठीक आहे. नेक्स्ट कोण वाचेल? टीचर. स्वराज वरांगे. हा वाचा. एक मिनिट थांबा समर्थ. स्वराज वरांगे वाचा, फास्ट वाचा रे. वाचा. ABLE. चलो ठीक आहे, मी वाचून दाखवते. शेवटचे हे 3 आहेत. ठीक आहे. काय दिले बघा? ABLE, एबल, एक्सेप्ट, एक्सेप्टेबल, ऍडवाइज, ऍडवाइजेबल, क्युअर, क्युरेबल. ठीक आहे. आता इथे सफिक्स काय दिले बघा? FUL, फुल, केअर, केअरफुल, ड्युटी, ड्युटीफुल, फिअर, फिअरफुल. ठीक आहे. आता इथं SION, शन, ऍडमिट, ऍडमिशन, कन्फेस, कन्फेशन, डिसाइड, डिसिजन. ठीक आहे. हे सर्व काय आहे? सफिक्स आहेत. ठीक आहे. आता दुसऱ्या पेजवर इथे एक आहे, ते पण मी वाचून दाखवते. आता तुमचा होमवर्क काय असणार आहे? तुम्हाला जेवढे काही सफिक्स आणि प्रिफिक्स मी आज सांगितले ते सर्व लिहून दाखवायचे आहेत. ठीक आहे. टीचर. हा बोल बा. ग्रुपवर सेंड करा. आणि टीचर आधी लावून पाहिलं तर लागला शब्द तर प्रिफिक्स असतो. हा आणि मग नंतर लावला तर सफिक्स. हा व्हेरी गुड. बरोबर समजलंय तुला. ठीक आहे. आता इथे बघा सफिक्स काय दिलेला आहे? ऍक्शन, शन, ऍक्ट, ऍक्शन, सेलिब्रेट, सेलिब्रेशन, कन्सल्ट, कन्सल्शन. ठीक आहे. नेस, पोलाइट, पोलाइटनेस, सॅड, सॅडनेस, वीक, वीकनेस. लक्ष द्यायचंय समर्थ. माईक म्यूट कर तुझा. माईक म्यूट कर तुझा. टीचर. समर्थ. हा आमच्या मोबाईल मध्ये चार्जिंग राहिली नाही. ठीक आहे. झाले, शेवटची 2 मिनिटं आहे. आता इथं बघा ER दिलंय. टीच, टीचर, सिंग, सिंगर,
राईट, रायटर, बघ MENT, खाली ठेव. मेंट. आता मेंट म्हणजे ऍडव्हर्टाइज, ऍडव्हर्टाइजमेंट, अचीव, अचीवमेंट, एक्साइट, एक्साइटमेंट. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांना होमवर्क काय असणार आहे? ही PPT किंवा हे नोट्स मी तुम्हाला ग्रुपला शेअर करणार आहे. त्याच्यामधले सगळे सफिक्स आणि प्रिफिक्स नोट डाऊन करायचे आहेत. आणि जे कोणी प्रिफिक्स आणि सफिक्स लिहून मला व्हॉट्सअपला पाठवतील त्यांनीच उद्या लेक्चर जॉईन करायचं आहे. ठीक आहे. माझा नंबर सर्वांना माहित आहे. परत एकदा मी इथं लिहिते, सर्वांनी लिहून घ्या. 75 17 21 25 88. हा माझा नंबर आहे. ह्याच्यावर जे जे कोणी होमवर्क पाठवतील त्यांनीच फक्त उद्याचं लेक्चर अटेंड करायचं आहे. ठीक आहे. चला, लेफ्ट होऊ शकताय. कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकताय. नो डाऊट. करायचा PPT आलेली सोडवायची आणि उद्या पाठवायची. ठीक आहे. चला, कोणाला काय डाऊट्स आहेत? हँड रेज केलेले अनम्यूट व्हा. 1 मिनिट. आरोही, काय डाऊट आहे? मॅम काही नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर तनिष्का, तनिष्का काही डाऊट आहे का? नाही मॅडम. ओके, चला. स्वराज कोलते, काय डाऊट आहे? येस मॅम. हा, काय डाऊट आहे? नो मॅम. बोल की. नो मॅम. ठीक आहे, चलो. अन्विका, अन्विका काय डाऊट आहे? हो मॅम. हा, बोला, काय डाऊट आहे? मॅडम होमवर्क कशावर पाठवणार आहे? होमवर्क ग्रुपला पाठवणार आहे. ठीक आहे. चलो, बाय, गुड नाईट. नंबर घ्या 75 17 21 25 88. चलो, इथं पण टाकून देते. 75 17 21 25 88. जे होमवर्क पाठवतील त्यांनीच फक्त उद्याचं सेशन जॉईन करायचंय. ओके, चलो, गुड नाईट.